आपण काल 11वी केमिस्ट्रीच्या लेक्चरला सुरुवात केलेली होती पहा. आपण फारसं काही घेतलेलं नव्हतं. आज थोडंसं घेऊया. ते पण टॉपिकला सुरुवात करण्याच्या अगोदरचा कंटेंट आहे तुम्हाला माहिती आहे तो घेऊ. म्हणजे 11वी सायन्सचा केमिस्ट्री सब्जेक्ट मी घेणार आहे. मी म्हणजे ठीक आहे. त्यामध्ये ऑर्गॅनिकच्या टॉपिकला कारण महत्त्वाचं इंटरेस्टिंग आहे तर त्या 14 टॉपिकचा नंबर आहे. म्हणजे त्यांचं असं बोर्डाचं एक रूल आहे की प्रत्येक सेक्शनचं आपण काल म्हटलं होतं का की त्यामध्ये जनरल केमिस्ट्री आहे, इनऑर्गॅनिक केमिस्ट्री आहे, फिजिकल केमिस्ट्री आहे आणि ऑर्गॅनिक केमिस्ट्री. तर हे 4 केमिस्ट्री सब केमिस्ट्री तुम्हाला सिलेबसमध्ये आहेत. तर त्यातलं प्रत्येक याचं केमिस्ट्रीची सुरुवात करताना पहिला टॉपिक घ्या. तसा हा केमिस्ट्रीमध्ये ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचा 14 टॉपिक नंबर जो आहे तर त्याचं नाव आहे प्रिन्सिपल्स बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ ऑर्गॅनिक केमिस्ट्री. बेसिक प्रिन्सिपल्स. चारही केमिस्ट्रीमध्ये किंवा पुढच्या वर्षी 12वीला किंवा 12वी नंतर मी असं म्हणेन जेव्हा तुम्ही एक्झाम देणार आहात ना, नीट, जेई, CET वगैरे वगैरे, तर त्या नीट आणि जेईमध्ये फिजिकल केमिस्ट्री, इनऑर्गॅनिक केमिस्ट्री, ऑर्गॅनिक केमिस्ट्री याचे क्वेश्चन ठरलेले आहेत. त्यामध्ये काही वेळा ऑर्गॅनिक केमिस्ट्री क्वेश्चन जरा जास्त असतात आणि मग त्याला कधी कधी इक्वलिटेज पण असतं. तर बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये काल आपण असं म्हटलं होतं ऑर्गॅनिक केमिस्ट्री कुणाला म्हणायचं. तर ऑर्गॅनिक केमिस्ट्री कालचं वाक्य तुम्ही ऐकलं असेल, लक्षात असेल तर किंवा तुम्हाला माहीत असेल तर द केमिस्ट्री ऑफ कार्बन कंपाऊंड्स. द केमिस्ट्री ऑफ कार्बन कंपाऊंड्स. कार्बन कंपाऊंडची केमिस्ट्री त्याला ऑर्गॅनिक केमिस्ट्री म्हटलं जातं. काही कंपाऊंड कार्बोनेट, कार्बन डायऑक्साईड ते मात्र काही घेतले जात नाही एक्सेप्ट सम कंपाऊंड असं म्हणता येईल. तर ते कार्बन कंपाऊंडचा नंबर किती आहे तर मी परवा काल असं म्हटलं होतं ऑर्गॅनिक कंपाऊंडचा नंबर या ठिकाणी नंबर ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड्स. प्रत्येक वेळी शब्द लिहित बसत नाही. ऑर्ग म्हणजे ऑर्गॅनिक म्हणजे कंपाऊंड्स म्हणजे नंबर हे तुम्हाला माहिती आहे. नंबर ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड्स अप्रॉक्सिमेटली म्हणजे दरवर्षी वाढ होत राहते का. अप्रॉक्सिमेटली किती आहेत तर अप्रॉक्सिमेटली 27 मिलियन एवढी माहिती आहे. 27 मिलियन्स एवढे ऑर्गॅनिक कंपाऊंड माहिती आहे. पूर्वी ऑर्गॅनिक कंपाऊंड एवढे माहीत नव्हते. प्लांट्स आणि ॲनिमलपासून नावं दिलेली होते. दे आर नेम्ड बाय युझिंग प्लांट्स अँड ॲनिमल्स. केव्हा कुठपर्यंत तर अप टू 1823 1823 पर्यंत. आणि नंतर 1823 नंतर ऑर्गॅनिक कंपाऊंड बरेच माहीत व्हायला लागले म्हणजे आपोआप माहीत नाही झाले, ते लॅबमध्ये तयार करता येऊ लागले. आणि मोस्ट ऑफ द ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आर प्रिपेअर्ड इन लॅब. आणि त्यामुळे तो नंबर हे 2010चा नंबर आहे 27 मिलियन्स एवढा. आणि आत्ता 2020मध्ये अजून 1-2 मिलियन त्यामध्ये ॲड झाले असण्याची शक्यता आहे. तेव्हा मी काल बोलताना म्हटलं 27 to 28 मिलियन एवढे ऑर्गॅनिक कंपाऊंड माहीत आहेत. आता हे सारखं मी का सांगतोय तरी ऑर्गॅनिक कंपाऊंडचं तुम्हाला नेमिंग करायचं आहे, नाव द्यायचं आहे. नावं आपल्याला ठेवता येतात. आता नावं द्यायला शिकायचं आहे. ते नावं देण्यासाठी तुम्हाला स्ट्रक्चर काढता आलं पाहिजे. काही बेसिक कंपाऊंड माहीत पाहिजेत. या टॉपिकला सुरुवात करण्याच्या अगोदर मी ते सांगणार आहे. त्याच्यावरून तुम्हाला स्ट्रक्चर काढण्यासाठी काही टाईप आहेत पहा. स्ट्रक्चरल रिप्रेझेंटेशन ऑर्गॅनिक कंपाऊंडचं त्यांनी जे सांगितलं आहे त्याच्यामध्ये एक स्ट्रक्चरल रिप्रेझेंटेशन मी असं म्हणतो. Structural representation of organic compounds. याच्यामध्ये तुम्हाला सम फॉर्म्युले मस्ट बी नो. काही फॉर्म्युले माहीत पाहिजेत. तर त्यामध्ये फर्स्ट फॉर्म्युला आहे हे तुम्हाला मोलेक्युलर फॉर्म्युला माहीत पाहिजे. मोलिक्युलर फॉर्म्युला त्याच्यावरून तुम्हाला लेविस स्ट्रक्चर कसं काढतात ते माहीत पाहिजे. हा काय प्रकारे मी घेणार आहे त्याच्यावरून डॅश स्ट्रक्चर काढायचं. डॅश हे सेकंड. त्याच्यानंतर थर्ड जे आहे तर तो आपल्या सिलेबसमध्ये कंडेन्स फॉर्म्युला त्यांनी दिला आहे. कंडेन्स फॉर्म्युला. आणि चौथा जो आहे तर
बॉन्ड लाईन फॉर्म्युला, यामध्ये झिगझॅग स्ट्रक्चर आपण करतो. हे सगळं आपल्याला घ्यायचं आहे, हे सगळं मला सांगायचं आहे, पण त्याला उद्या मी सुरुवात करणार आहे. आज मी करणार आहे मॉलिक्युलर फॉर्म्युला, काही कंपाऊंडचं तुम्हाला माहिती पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं 10thला तुम्हाला झालं आहे, तुम्हाला ऐकून माहिती पण आहे, अल्केन, त्यानंतर अल्किन आणि अल्काइन यांचे काही मेंबर्स माहीत झालेले आहेत. मी आज काय करणार आहे, ते मेंबर तुम्हाला बोर्डवर लिहून देणार आहे आणि व्हिडिओ बघून ते मेंबर तुम्ही नोटबुकमध्ये लिहून काढा. टॉपिकचं नाव द्या की 14 टॉपिक बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ ऑर्गॅनिक केमिस्ट्री. तुम्हाला आपण नोट्स देणार आहोत. ज्यांनी आपल्याकडे रजिस्ट्रेशन वगैरे केलेलं आहे ना, तर त्यांना एक पुढच्या आठवड्यामध्ये तुम्ही हार्ड कॉपी म्हणजे झेरॉक्स पाहिजे असेल ना, तर ट्युशनच्या हॉलवर या सकाळी 10 ते 1 मध्ये आणि त्या नोट्स घेऊन गेला तरी चालू शकतं. म्हणजे ज्यांनी नाव नोंदवलं आहे त्यांच्यासाठी. आणि ज्यांनी अजून नोंदवलं नाही आहे तर त्यांनी ते म्हणजे तुमचं इथे येऊन तो फॉर्म घ्या, तो फॉर्म भरून द्या आणि कन्फर्म करा की तुम्हाला ट्युशन जॉईन करायची ते, आणि त्यांना मग नोट्स दिल्या जातील. हे तुम्हाला काय होईल, मी काल सांगितलं की टेक्स्टबुक विकत घ्या, टेक्स्टबुक तुम्ही विकत घ्यायचं आहे असं मी काल म्हटलं. नोट्स आम्ही देणार आहोत आणि व्हिडिओ आम्ही सेंड करणार आहोत. आणि मी असं म्हणेन की आपल्या नोट्स म्हणजे जे झेरॉक्स तुम्हाला मी देणार आहे, हे पहा, ह्या झेरॉक्स आहेत. बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ ऑर्गॅनिक केमिस्ट्री काही दिसत नसेल तर या झेरॉक्स. तर सुरुवातीला मी तुम्हाला छोटे छोटे नीट केले, एक 4 पेजच्या नोट्स देतो, ते आपण परफेक्ट करू. त्यानंतर त्याच्यावर आपल्याला टेस्ट घ्यायचे, म्हणजे अजून ती पुढची गोष्ट आहे. अजून 15 दिवस मी काही टेस्ट घेत नाही, 15 दिवस किंवा त्याहून जास्त दिवस, 20 दिवस तरी म्हटलं तरी चालेल. आणि तोपर्यंत तुम्ही करून ठेवायचं. एक लक्षात ठेवा, ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये समजलं तर फार सोपं आहे, नाही समजलं काहीच कळत नाही. पूर्वी ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचा 40 मार्क्सचा पेपर होता. बऱ्याच मुलांना आउट ऑफ मार्क्स पडत होते. आम्ही ट्युशन 92% घेतो तेव्हा आउट ऑफ 40 मार्क्स पडत होते. आणि काही स्टुडंटला सुरुवात म्हणजे समजले त्यांना चांगले मार्क्स मिळायचे, अबाव 35 to 40पर्यंत. आणि नाही समजलं तर मग 0, 1, 2, 3 इकडचं तिकडचं बघितलं 4, 5, अजून इकडचं तिकडचं बघितलं तर 6, 7 मॅक्सिमम 10पर्यंत जात होते. तेव्हा आपल्याला 11वीलाच ऑर्गॅनिक केमिस्ट्री परफेक्ट करायचं आहे आणि लॉजिक बरंच आहे याच्यामध्ये वापरण्यासारखं आहे. बरं, आता आपण असं करूया, तुम्हाला मी अल्केनचे काही मेंबर्स सांगतो, तुम्हाला माहिती आहे त्याहून जास्त मला सांगायचे. तर ते मेंबर्स असे आहेत. अल्केन तुम्हाला कुठे वापरतात माहिती आहे. अल्केन जे केमिस्ट्रीमध्ये आहेत म्हणून महत्त्वाचे आहेत असं नाही, रेग्युलर यूजमध्ये पण आहे. मी तसं म्हणतो, अल्केन शिवाय आपण जगू शकत नाही अशी अवस्था सध्या तरी आहे. म्हणजे केमिस्ट्रीमध्ये पण जगू शकत नाही आणि आपल्या एव्हरीडे लाईफमध्ये सुद्धा, रोजच्या आयुष्यामध्ये सुद्धा अल्केनची जास्त गरज आहे. अल्केन शिवाय आपण जे काही फूड आहे तर ते प्रिपेअरच करू शकत नाही. आपण कच्चं काही खात नाही. गहू कच्चे खाल्लेत किंवा तांदूळ कच्चेच खाल्लेत असं नसतं. ते तांदूळ शिजवावे लागतात. राईसचं त्या ठिकाणी असं शिजवण्यासाठी किंवा गहू त्याच्यापासून पोळ्या किंवा ज्वारीच्या भाकरी वगैरे ते करण्यासाठी किंवा भाजी करण्यासाठी आता अलीकडे आपल्याकडे जुन्या मेथड बंद झालेत. सिलेंडर वापरतो आपण किंवा अजून बारामतीमध्ये पाईपने गॅस प्रोव्हाइड केला नाही आहे. तो जो आहे ना तो गॅस, तर तो अल्केनच आहे. कोणता अल्केन आहे ते सांगतो मी. आता असं करतो, तुम्हाला अल्केन सांगतो आणि त्याचे युएस पण सांगतो का. नेम ऑफ अल्केन सांगतो, होमोलोगस सेरीज ऑफ अल्केन्स. म्हणजे होमोलोगस म्हणजे लागोपाठ येणारे अल्केन कोणते. होमोलोगस सेरीज ऑफ अल्केन्स. पर्यंत यास फक्त तुम्हाला मोलेक्युलर फॉर्म्युला आणि नेम देणार आहे. नेम ऑफ अल्केन आणि मोलेक्युलर फॉर्म्युला एवढं सांगणार आहे. उद्या आपण पुढे जाणार आहोत. तर अल्केनचा फर्स्ट मेंबर जो आहे तो मिथेन. त्याचा मोलेक्युलर फॉर्म्युला तुम्हाला येतो CH4, कार्बनच्या डबल हायड्रोजन +2 करायचे. त्यानंतर सेकंड मेंबर जो आहे तर तो इथेन. त्याचा फॉर्म्युला C2H6 हा सगळ्यांना माहिती आहे. थर्ड मेंबर जो आहे तो प्रोपेन. त्याचा फॉर्म्युला C3H8 असा आहे. फोर्थ मेंबर जो आहे तो ब्युटेन. त्याचे 2 स्ट्रक्चर्स आहेत. जे काही CBSE SSCला असतील ना
त्यांना माहीत असेल पहा एन-ब्युटेन आयसोब्युटेन आणि त्या दोघांचा फॉर्म्युला C4H10 आणि घरामध्ये जो डोमेस्टिक फ्युएल म्हणून वापरलं जातं डोमेस्टिक फ्युएल म्हणजे घरामध्ये असताना गॅस तर इट इज मिक्सचर ऑफ हे काय तर इट इज अ मिक्सचर ऑफ एन-ब्युटेन अँड आयसोब्युटेन. त्याला काय म्हणतात ते तुम्हाला माहिती आहे का त्याला लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस असं म्हटलं जातं. म्हणजे असताना अल्केनचे पहिले 4 मेंबर हे गॅसेस स्टेटमध्ये आहेत. फर्स्ट 4 मेंबर्स आणि गॅसेस स्टेट आणि त्यातलं या ठिकाणी एन-ब्युटेन आणि आयसोब्युटेन हे घरामध्ये जो आत्ता आपल्या बारामतीमध्ये जो HP चा किंवा भारतचा वगैरे जो गॅस मिळतो तर त्यामध्ये त्याला LPG म्हणतात. हे एन-ब्युटेन आयसोब्युटेनचं मिक्सचर आहे. तर हे पहिले 4 मेंबर. 5वा मेंबर आहे तुम्हाला माहिती असेल पहा पेंटेन C5H12. 6 मेंबर जो आहे तर तो हेक्सेन C6H14. 7 मेंबर जो आहे तो हेप्टेन C7H16. 8 मेंबर जो आहे तो ऑक्टेन C8H18. 9 मेंबर जो आहे तर तो नोनेन C9H20 आणि 10th मेंबर जो आहे तर तो डेकेन C10H22. तर हे अल्केनचे मेंबर आहेत. हे फर्स्ट 4 मेंबर्स आले गॅसेस स्टेट. नंतरचे मेंबर जे आहेत तर ते अप टू 17 कार्बनपर्यंत लिक्विड स्टेटमध्ये आहेत. आता मला तुम्हाला एक सांगायचं आहे पेट्रोल तुम्ही शब्द ऐकून आहात पेट्रोल. पेट्रोलमध्ये हे जे अल्केन आहेत ना त्याला गॅसोलीन असे म्हटलं जातं. तर इट इज अ मिक्सचर ऑफ हेक्सेन हेप्टेन ऑक्टेन आणि नोनेन. आपण जे 2 व्हीलर 4 व्हीलरसाठी काही पेट्रोल वापरतो ते पेट्रोल म्हणजे हे हेक्सेन हेप्टेन ऑक्टेन नोनेनचं मिक्सचर असतं असं म्हटलं जातं. तर हे तुम्हाला थोडंसं मी आता म्हटलं की आपल्या रेग्युलर याच्यामध्ये घरामध्ये सिलेंडर 2 व्हीलर 4 व्हीलरसाठी पेट्रोल तर हे सुद्धा अल्केनच आहे. आता मला दुसरं सांगायचं 10 पर्यंत अल्केन तुम्हाला चांगली माहिती आहे हे 10 पर्यंत. आता तुम्हाला माहीत नसणार आहे त्याच्यामध्ये मला काय सांगायचं पहा मला हे सांगायचं 1 साठी काय म्हणतात तुम्हाला माहिती पहा 1 साठी युनिक किंवा मोनो हे ग्रीक किंवा लॅटिनमध्ये म्हटलं जातं. 2 साठी काय म्हणतात डा किंवा बा. 3 साठी काय म्हणतात ट्रा. 4 साठी काय म्हणतात टेट्रा और क्वाड्रा. 5 साठी काय म्हणतात पेंटा. 6 साठी हेक्सा. 7 साठी हेप्टा और सेप्टा. 8 साठी ऑक्टा. 9 साठी नोना. 10 साठी डेका. 11 साठी अंडेका. आज फ्रायडे आहे मी आत्ता व्हिडिओ जेव्हा तयार करतो तेव्हा तर ते अंडेका वेगळा तर हे अंडेका हे वेगळं हे अंडेका अंडेका अन म्हणजे नसणं डेका तर हे अंडेका असं म्हटलं जातं. 12 साठी डोडेका. 13 साठी ट्राडेका. 14 साठी टेट्राडेका. 15 साठी पेंटाडेका आणि बरेच पुढं काही आहे. तर मी का सांगितलं त्याचं रिझन आहे बा त्याचं रिझन असं आहे की हे ज्या टर्म्स आहेत ना आपण इथे वापरतो 10ला काय म्हणतो आपण म्हणजे मिथेन इथेन प्रोपेन ब्युटेन यांना कॉमन नेम आहेत. हीच नाव का दिली त्याच्याबद्दल ऑब्जेक्शन घ्यायचं नाही. हीच नाव आता पूर्वीपासून आहे ते मान्य करायचं. 5 साठी काय म्हणतात पेंटा. 5 साठी म्हणलं जातं पेंटा ग्रीक किंवा लॅटिन मला नक्की आठवेना मी वर लिहिलं नाही आहे. तर 5 साठी पेंटा तर पेंटेन असं म्हणतात. 6 साठी हेक्सा तर त्याला पुढे एनी जोडलं पण हेक्सेन. हेप्टा तर एनी जोडलं हेप्टेन. ऑक्टा त्याला ऑक्टेन. नोना नोनेन. 10 साठी डेका तर डेकेन. आता मला अल्केनचा पुढचा मेंबर जो आहे तर त्याचं नाव तुम्हाला सांगता येईल का
मी मॉलिक्युलर फॉर्म्युला सांगतो. तर त्याचं नाव असं असेल. 11ला काय म्हणतात अंडेका, या ठिकाणी आहे अंडेका. तर त्यावरून जो 11th अल्केन आहे तर त्या अंडेकावरून त्याला अंडेकेन म्हणतात. फॉर्म्युला असेल C11. डबल हायड्रोजन करा. 11 + 11 22 + 2 म्हणजे 24. केरोसिन जे असतं ना, रॉकेट हिंदीमध्ये गास्लेट वगैरे म्हणतात, त्याच्यामध्ये अंडेकेन असतं असं म्हटलं जातं. त्यानंतर 12th जे आहे तर ते डोडेकेन. डो म्हणजे 2, 2 म्हणजे डोसाठी 2, डेका म्हणजे 10. हे तुम्हाला गेल्या वर्षी एक शिक्षण मंत्री होते पहा, तर त्यांनी एक सिस्टीम काढली होते. 22 कसं मराठीमध्ये म्हणायचं ते 20 + 2, 52 म्हणजे 50 + 2, ते त्याच्यावर बरंच काही काही झालेलं होतं. तर हे डो डेका, त्या डो डेकेन जे असेल त्याचा फॉर्म्युला C12H26. 13 जे आहे ट्राय म्हणजे 3, डेका म्हणजे 10 आणि पुढे एनी ट्राय डेकेन म्हणजे C30H28. हे तुम्हाला अल्केन इथं आता आपण वापरणार आहोत 11वीला. तर तुम्हाला पाठ करावे लागतील किंवा लक्षात ठेवावे लागतील तुम्हाला जी मेथड आवडते ते. त्यानंतर 4साठी आपण म्हणतो टेट्रा, 4साठी टेट्रा असं म्हणतो आणि 10साठी म्हणतो डेका आणि पुढे एनी. टेट्राडेकेनमध्ये C40H डबल 28 + 2 30 त्या ठिकाणी हायड्रोजन आहे. 15 अल्केन जो आहे तर तो पेंटाडेकेन. पेंटा म्हणजे 5, डेका म्हणजे 10 आणि त्यामुळे 15 हायड्रोजन डबल 30 + 2 32 त्या ठिकाणी हायड्रोजन आहे. 16 अल्केन आहे तो हेक्साडेकेन. C16H34 असं म्हणता येईल. 17 जो आहे तर तो हेप्टा म्हणजे 7, डेका म्हणजे 10 आणि पुढे एनी हेप्टाडेकेन C17H36. आता मी तुम्हाला थोडंसं एक सांगतो. पेट्रोलमध्ये मी काय म्हणतो होतं 6 पासून 9 पर्यंतचं अल्केनचं मिक्सर म्हणजे पेट्रोल. त्यानंतर अंडेकेन, डोडेकेन, ट्रायडेकेन, टेट्राडेकेन हे जे आहे ना ते केरोसिनमध्ये येतं. केरोसिन रॉकेलमध्ये हे 4 अल्केन लिक्विड स्टेटमध्ये आहेत. आणि पेंटाडेकेन, हेक्साडेकेन, हेप्टाडेकेन हे जे आहेत ना तर हे डिझेलमध्ये येतात. त्यानंतर या ठिकाणी टेट्राडेकेन पर्यंत हे केरोसिनमध्ये येतात. तुम्हाला हे माहिती आहे का पेट्रोल व्हेकलमधून थोडंसं म्हणजे कार्बन मोनॉक्साईड कमी बाहेर पडतो का, तर या पेट्रोलमध्ये कार्बनचा नंबरच कमी असतो. आणि डिझेलच्या एखाद्या व्हेकलच्या शेजारी तुम्ही उभा राहिला, एखादा ट्रक पूर्ण मालाने भरलेला आहे आणि ड्रायव्हरने तो चालू करताना तुम्ही त्या सायलेन्सरपाशी असेल तर त्या ठिकाणी चालू केल्यानंतर त्या सायलेन्सरमधून किती धूर येतो तुम्हाला माहिती आहे का, तर याच्यामध्ये कार्बनचा नंबर जास्त असतो, कातडी जरा जास्त येते. तर हे पेंटाडेकेन, हेक्साडेकेन, हेप्टाडेकेन हे डिझेलमध्ये आढळतात. त्याला एक अजून एक पुढे जेई नीटसाठी सिटेन नंबर वगैरे बरंच काही काही आहे. 18 कार्बन असणारा अल्केन जो 8साठी म्हणतो आपण ऑक्टा, 10साठी डेका आणि त्यावर ऑक्टाडेकेन C18 आणि H38. 19साठी जो आहे तर 9ला आपण म्हणतो नोना आणि 10ला म्हणतो डेका आणि पुढे एनी नोना डेकेन C19H40. आता हे दोन जे आहेत ना ते तुम्हाला ऑइल जे असतात लुब्रिकेटिंग ऑइल्स, कॅस्ट्रॉल, सर्वो वगैरे तुम्ही शब्द ऐकलेले आहेत, तर त्यामध्ये हे 2 अल्केन असतात. आणि 20 अल्केन असणारा जो हे अल्केनचा मेंबर आहे त्याला आयकोसाईन असं म्हणतात C20H42. तर मी असं म्हणेन हे पहिले 10 मेंबर तुम्हाला 10 पर्यंत झाले असतील, तुमच्या लक्षात असतील, नसतील तरी आता काय फरक पडते, आपण नव्याने सुरुवात करणार आहोत. हे पाठ करा. नंतर 11वीला हे 10 मेंबर अजून ॲडिशनल आहे, हे पण तुम्हाला आता उद्यापर्यंत तयार ठेवायचे. तुम्हाला सध्या वेळ आहे आणि काही नाही, हे लक्षात ठेवलं तर तुमच्याकडे व्हिडिओ आहेत, पुन्हा पुन्हा बघू शकता तुम्ही. तर ते का नाव दिलं आहे तेही मी तुम्हाला सांगितलं. याच्यापेक्षा बरंच सांगण्यासारखं आहे पण आपल्याकडे वेळ कमी. तुम्ही जेव्हा माझ्यासमोर असाल ना तेव्हा ते सांगेल. आपले जे मंथ्स आहेत म्हणजे आपण असं म्हणतो जानेवारीपासून डिसेंबरपर्यंत, तर डिसेंबर हा 12th मंथ आहे, पण पूर्वी जानेवारी आणि फेब्रुवारी नव्हतेच. मार्चपासून सुरुवात करायची. मार्च 1, एप्रिल 2, मे 3, जून 4, जुलै 5, त्यानंतर मध्ये कोणतं राहिलं का म्हणजे जानेवारी फेब्रुवारी मार्च, जानेवारी फेब्रुवारी नव्हते, तर डिसेंबरला ते डेका, त्याच्यावर डिसेंबर, नोव्हेंबर ते नोना, त्यावर नोव्हेंबर, ऑक्टोबर तो पूर्वी हे म्हणजे कोणता 8th मंथ होता पण आता तो 10th आहे ऑक्टोबर, सप्टेंबर ते सेप्टा, त्यानंतर
इथपर्यंत, तर हे असे नेमिंग केलं जायचे, असं पण त्याला बेस आहे. तर आता हे झालं आपल्याला आवश्यक असणार जे सिलेबसमध्ये नाही पण ज्यांना इंटरेस्ट आहे त्यांच्यासाठी. अजून एक कॉलम मी करतो. अल्केन आणि मोलेक्युलर फॉर्म्युला. एकविसावा जो मेंबर आहे ना, आपल्या टेक्स्टमध्ये कुठेच दिलेला नाही. कुठल्याही टेक्स्टमध्ये CBSEचं NCERT जे आहे त्याच्यामध्ये नाही आहे, आपल्या बोर्डच्या टेक्स्टमध्ये नाही. त्या मेंबरचं नाव आहे हेन इकोसे. हेन इकोसे असं नाव आहे. त्याचा कार्बनचा नंबर 21, हायड्रोजन डबल 42 + 2 म्हणजे 44. हे सॉलिड स्टेटमध्ये असतात. 20 पासून पुढचे ते कुठे वापरतात तर कॉस्मेटिकमध्ये पण वापरतात, म्हणजे त्याचा यूज तुम्हाला माहिती आहे. त्याच्यानंतर 22 आहे तर 2 साठी आपण डो असं म्हणतो पहा, 12 साठी डो, आणि पुढे डेकेन आहे. तर आता या ठिकाणी म्हणायचं इकोसे, डो इकोसे C22H46. 23 जो आहे ना 23, तर त्याला 3 साठी आपण ट्राय म्हणतो, आणि 20 साठी इकोसे, ट्राय इकोसे C23H48 असेल. नंतर आता मी सगळे सांगत बसत नाहीये. 24 जो आहे त्याला टेट्रा इकोसे, 25 पेंटा इकोसे, 26 हेक्सा इकोसे, 27 हेप्टा इकोसे, 28 त्या ठिकाणी जो ऑक्टा इकोसे, 29 नोना इकोसे, आणि डायरेक्टली 30 घेतो. 30चं नाव आहे ट्राय अकोंटे. ट्राय अकोंटे म्हणजे 30 कार्बन असतील ना, ते मेन वगैरे जे असतं ना वॅक्स, त्या वॅक्समध्ये यांचा रेफरन्स येतो H++262. 31 जो आहे त्याला त्यांनी नाव दिलं हेन. 21 साठी हेन होतं, तसं 31 साठी हेन, आणि इथं इकोसेन, इथं अकोंटे, हेन ट्राय अकोंटे, सॉरी हेन ट्राय अकोंटे असं म्हणतात येईल. C31H64. 32चं डो ट्राय अकोंटे, 33चं ट्राय अकोंटेन, 34चं टेट्रा ट्राय अकोंटेन, 35चं पेंटा ट्राय अकोंटेन, त्यानंतर 36 हेक्सा ट्राय अकोंटेन, आणि डायरेक्ट मी 40ला गेलो तर त्याचं नाव दिलं जातं हे टेट्रा. टेट्रा म्हणजे 4 ना, आणि कोंटेन म्हणतात, कोंटेन, टेट्रा कोंटेन. इथं हे ट्राय कोंटेन पाहिजे पण ए त्यांनी दिला आहे, म्हणून मी पण तो तुम्हाला दिला आहे या ठिकाणी. C40H80 + 2 82. त्यानंतर हेन टेट्रा कोंटेन, हेन म्हणजे 1 आणि टेट्रा कोंटेन म्हणजे 40, हेन टेट्रा कोंटेन म्हणजे 41. त्यानंतर असं करत गेलो तर 50 जो आहे त्याचं नेम आहे पेंटा कोंटेन. पेंटा कोंटेनचा फॉर्म्युला आहे C50H102. त्यानंतर 60 हेक्सा कोंटेन, 60 जो असेल ना तर त्याचं नेम हेक्सा कोंटेन. C60H122 आणि 70 हेप्टा कोंटेन, 80 ऑक्टा कोंटेन, 90 नोना कोंटेन, आणि 100 जो अल्केनचा मेंबर आहे त्याचं नाव हेक्टेन. हेक्टेन और सेंटेन दिलं जातं. सेंटेन. कार्बन 100, हायड्रोजन डबल 200 + 2 202. ज्यांना इंटरेस्ट आहे त्यांनीच हे फक्त लक्षात ठेवा, ज्यांना फार हेच हे वाटत असेल पण असं नको, कंटाळा करायला नको. हे याच्यापेक्षाही मला सांगता येईल पहा. जर मी तुम्हाला असं एक्झाम्पल दिलं, इथं प्रॉब्लेम येतो, इथं घेतो मी पेंटा कोंटा सेंटेन असं म्हटलं. पेंटा कोंटा सेंटेन. तर सेंटेन म्हणजे किती? सेंटेन म्हणजे 100. सेंटेन म्हणजे 100. पेंटा कोंटा म्हणजे किती? पेंटा कोंटा पेंटा कोंटेन म्हणजे 50. आणि ट्राय म्हणजे किती? 3. तर यांची जर ॲडिशन केली तर किती होते माहिती? कार्बन 153 एवढे होतात. ट्राय म्हणजे 3, पेंटा कोंटा म्हणजे 50 आणि सेंटेन म्हणजे 100. ट्राय पेंटा कोंटा सेंटेनमध्ये कार्बन 153 असतील. हायड्रोजन डबल करा म्हणजे 150 150 म्हणजे किती होतात? 300.
336 प्लस 2 म्हणजे या ठिकाणी हायड्रोजन असतील 302 असं हायड्रोजनचा नंबर असेल. मग असं पुढे पण जाता येईल, पण पुढे जाण्याची काही गरज नाही. मी तुम्हाला इंटरेस्ट म्हणून एक सांगितलं. समजा तर मी असं म्हटलं असतं की या ठिकाणी हेक्सा त्यानंतर हेप्टा कोणता सेंटेन. तर तुम्हाला स्पेशल सांगता येईल. सेंटेन म्हणजे 100, हेप्टा कोणता म्हणजे 70 आणि हेक्सा म्हणजे 6. या ठिकाणी कार्बन 176 एवढे येतील. 100 + 70 आपण या ठिकाणी हेप्टा कोणता असं म्हणतोय. हेक्सा कोणता नंतर हेप्टा कोणता येतं. आणि हायड्रोजन त्या ठिकाणी किती होतील 175 350 आणि या ठिकाणी 352 प्लस 2 म्हणजे 354 एवढे हायड्रोजन त्या ठिकाणी होतील. असं हे आहे. मी असं म्हणेन आजच्या दिवस एवढेच फक्त पाठ करा. अल्केन हे वरचं नाही लक्षात ठेवलं तरी चालेल. आणि उद्या आपण अल्किन आणि अल्काईनचे काही मेंबर्स घेऊ आणि नेक्स्ट पार्टला सुरुवात करू, म्हणजे ॲक्च्युअल टॉपिकला सुरुवात करू. थांबूया. एवढं फक्त लक्षात ठेवा.